नमस्कार फ्रेंड्स, मी सध्या म्युनिक एअरपोर्टला आहे आणि जसं की मी म्हटलं होतं की आमची पुढच्या काही दिवसांसाठी ग्रुपची एक छोटीशी ट्रिप असणार आहे आणि मी तुम्हाला ही ट्रिप कशी प्लॅन करता येईल याची अपडेट देणार आहे. बिकॉज काय झालं होतं, आम्ही प्लॅन करत होतो, आम्हाला प्रचंड प्रमाणात डाऊट्स होते. मी केप टाऊन कॉलिंग आवर फ्रेंड जे इथे युरोपमध्ये राहतात आणि सो मेनी क्वेश्चन्स अँड देन वी रिअलाइज इट इज व्हेरी इझी. कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. सो सध्या इथे झाले आहेत सकाळचे 8:15. म्हणजे आपल्यापेक्षा इतकी वेळ 3-3.5 तास पुढे असेल होते, कारण मी जस्ट सध्या माझ्या घरी कॉल केला अँड देन आय रिअलाइज्ड की तिथे आत्ता जेवायचा वेळ झालेला आहे आणि इथे आम्ही जस्ट पोहोचलो आहे. सो यात मला एक सांगायचं आहे, जर तुमची म्युनिकवरनं इतर कुठे जाण्यासाठी काही कनेक्टिंग ट्रेन और फ्लाईट काही असेल ना, तर तुम्हाला मध्ये जवळपास स्पेशली फॉर ट्रेन आय एम सेइंग तुम्हाला 3-3.25 तासांचा बफर ठेवणं गरजेचं आहे. कारण एअरपोर्टपासून तुम्हाला ट्रेन मिळते ही म्युनिक HBF म्हणून हे जे सेंट्रल ट्रेन स्टेशन आहे ना तिथे. आणि काय होतं, आपल्याला वाटतं की चला 2 तासांचा बफर ठेवते ना, टेक अ ट्रेन, पण तसं होत नाही. कारण एकदा का तुम्ही इथे एअरपोर्टवर आलात की एंट्री तिथे रांग असते, तिथे तुम्ही ते जे ऑफिसर्स असतात त्यांच्याशी बोलता, सांगता अँड देन एंटर. त्यानंतर तुमचं बॅगेज अरायवलला पण बराचसा वेळ जातो. सो अशा वेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमचं जर फॉर एक्झाम्पल कनेक्टिंग ट्रेन आहे, फॉर एक्झाम्पल आज आम्ही साल्झबर्ग जाणार आहोत, ऑस्ट्रियामध्ये जे आहे, आणि तिथे जाण्यासाठी आमची म्युनिक HBF या ट्रेन स्टेशनवरनं एक कनेक्टिंग फ्लाईट आहे. आम्हाला आधी वाटलेलं की ठीक आहे आम्ही 2 तासांची घेऊ, वेट काय करणार आहे पुढं. पण देन टुडे वी रिअलाइज की आम्ही जो बफर ठेवला आहे 3.5 तासांचा, इट इज बेटर. कारण आम्हाला इथेच जवळपास 1.5 तास लागला. कारण फ्लाईटमधनं आल्यावर प्रचंड गर्दी होती, एक जण करून ते बाहेरच्यांना एंट्री देत होते. ते तुमचे पासपोर्ट चेक करतात, तुमचं कारण चेक करतात अँड दिस इज हाऊ वी रीच्ड हिअर. सो त्यामुळे तुम्ही असा मोठा बफर ठेवणं कधीही चांगलं. दॅट वुड बी बेटर फॉर युअर ट्रॅव्हल. सी यू इन साल्झबर्ग.